नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ सिंह राशीच्या लोकांसाठी खूप खास आहे आणि महत्त्वाचा आहे, कारण पुढचे 7 दिवस तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घेऊन येणार आहे. ग्रहाची चाल अशी बनत आहे की काही लोकांच्या आयुष्यात अचानक वादळ येऊ शकतं, तर काहींना अचानक धनलाभ, नोकरीत बदल किंवा खूप मोठी खुशखबर मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या 7 दिवसात तुम्ही केलेली एक छोटी चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब पूर्ण बदलून टाकू शकतो. तर नमस्कार मंडळी, मी काजल. स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरू करू. मंडळी, सिंह राशीच्या लोकांसाठी सध्या ग्रहाची चाल खूप वेगाने बदलत आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रहाची चाल अशी स्थिती तयार होते, तेव्हा आयुष्यात अचानक मोठे वादळ किंवा बदल घडू शकतात. सध्या शनीची दृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे, त्यामुळे मनावर ताण वाढू शकतो. छोट्या छोट्या गोष्टीचा राग येऊ शकतो. कधी कधी स्वतःला तुमच्या लोकांमुळे मन दुखवलं जाऊ शकतं. तर मंडळी, त्याचबरोबर राहूचा प्रभावही वाढत चाललेला आहे. राहू माणसाला गोंधळात टाकतो, चुकीचे निर्णय द्यायला भाग पाडतो. म्हणून पुढचे 7 दिवस कोणालाही मोठा निर्णय घाईत घेऊ नका. मंडळी, या काळात तुमच्या आयुष्यात 2 गोष्टी घडू शकतात. एक तर मोठी संधी मिळेल किंवा एकतर नातं तुटण्याच्या मार्गावर जाऊ शकतं. विशेष पैशाच्या बाबतीत खूप काळजी घ्या. कोणालाही उधार पैसे देऊ नका, कारण परत मिळण्यात अडचण येऊ शकते. काही सिंह राशीच्या लोकांना अचानक प्रवासाचे योग दिसत आहेत, तर काहींना घरात शुभ कार्याची बातमी मिळू शकते. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, या काळात तुमच्या भोवती असलेले सर्व लोक तुमचे हितचिंतक नसतील. काही लोक तुमच्या यशावर जळू शकतात, म्हणून तुमच्या योजना कोणालाही सांगू नका. मंडळी, मंगळ ग्रहाचा प्रभावही वाढत आहे, यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. नाहीतर छोटासा वाद मोठ्या भांडणात बदलू शकतो. घरातील वातावरण थोडं ताणपूर्वक राहू शकतं. पती पत्नीमध्ये गैरसमज वाढू शकतात, पण शांत राहिला तर परिस्थिती सुधारेल. हो मंडळी, आता मी तुम्हाला एक गुप्त संकेत सांगते. जर पुढच्या 7 तासात तुम्हाला अचानक एखादा जुना मित्र भेटला किंवा एखादी अनोळखी फोन आला, तर समजा तुमच्या आयुष्यात मोठा बदल सुरू झाला आहे. हा काळ तुमची परीक्षा घेणारा आहे, पण सिंह राशीचे लोक हार मानणारे नसतात. म्हणून धैर्य ठेवा, कारण ह्या वादळानंतर तुमचं नशीब चमकणार आहे. मंडळी, आता मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, कारण पुढच्या 7 तासात सिंह राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात एक मोठी घटना घडण्याचे संकेत दिसत आहेत. ही घटना कोणासाठी चांगली असेल तर कोणासाठी खूप मोठा धक्का ठरू शकते. मंडळी, ग्रहाची अशी स्थिती तयार होत आहे की अचानक एखादी मोठी बातमी तुमचं मन हादरवू शकते. काही लोकांना अचानक फोन येईल जो त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. काहींना जुना मित्र व्यक्तीकडून मेसेज येऊ शकतो, ज्यामुळे जुन्या आठवणी पुन्हा जागा होतात. आणि काही सिंह राशीच्या लोकांना एखादं गुपित समजू शकतं, जे आजपर्यंत त्यांच्यापासून लपवण्यात आलं होतं. मंडळी, जर पुढच्या काही तासात काही अचानक वाद झाला तर रागावर नियंत्रण ठेवा, कारण एक चुकीचा शब्द नातं तोडू शकतं. मंडळी, पैशाच्या बाबतीत सावध राहा. कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. काही लोकांना अचानक खर्च वाढल्यामुळे चिंता वाटेल, तर काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. एखादी मोठी संधी मिळू शकते. मंडळी, या 7 तासात तुम्हाला एक संकेत नक्की मिळेल. एखादं विचित्र स्वप्न, हो अचानक मन अस्तव्यस्त होणं किंवा एखाद्या व्यक्तीची अचानक आठवण येणं, हे सर्व संकेत असू शकतात की तुमच्या आयुष्यात मोठा बदल सुरू झाला आहे. पण घाबरू नका, कारण प्रत्येक संकटासोबत देव एक नवीन मार्गही उघडतो.
सिंह राशीच्या लोकांमध्ये एक खास गोष्ट असते, ती कितीही मोठं वादळ आलं तरी पुन्हा उभा राहतात. म्हणून या काळात फक्त शांत राहा, कोणालाही तुमची कमजोरी दाखवू नका, कारण पुढचे 7 दिवस तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. मंडळी, आता बोलूया सिंह राशीच्या धन आणि करिअरबद्दल, कारण पुढचे 7 तास तुमच्या आर्थिक आयुष्यात मोठे बदल घेऊन येऊ शकतात. ग्रहाची स्थिती अशी बनत आहे की अचानक खर्च वाढू शकतो. घरातील एखादं काम, वाहन खर्च किंवा आरोग्यावर पैसे खर्च होण्याचे योग दिसत आहेत. पण घाबरू नका, कारण जिथे खर्च आहे तिथे धनलाभाचे संकेत आहेत. काही सिंह राशीच्या लोकांना अचानक अडकलेले पैसे परत मिळू शकतात, तर काहींना नवीन कामाचा मार्ग सापडेल. जर तुम्ही व्यवसायात करत असाल तर पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहे. एखादी मोठी डील मिळू शकते, पण कोणतेही कागद न वाचता सही करू नका, कारण नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खास आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रश्न होऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे लक्ष देऊ शकतात, पण काही लोक तुमच्यावर जळतील, म्हणून तुमच्या योजना गुप्त ठेवा. जर तुम्ही नोकरी करत असाल, शोधत असाल तर अचानक चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. या काळात सिंह राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, घाईत कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका, कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका आणि कोणाच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. मंडळी, पुढच्या 7 दिवसात तुम्हाला एक खास संकेत मिळू शकतो. जर अचानक एखादी जुनी संधी पुन्हा तुमच्यासमोर आली तर तिचा दुर्लक्ष करू नका, कारण तीच संधी तुमचं नशीब बदलू शकते. व्यवसायात नवीन पार्टनरशिपचे योगही दिसत आहेत, पण डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नका. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. स्पर्धा परीक्षा किंवा इंटरव्ह्यूमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मंडळी, लक्षात ठेवा, सिंह राशीच्या लोकांना उशीर का होईना पण यश नक्की मिळेल. म्हणून मेहनत करत राहा, कारण वादळ संपल्यानंतर तुमच्यासाठी मोठा धनयोग तयार होत आहे. मंडळी, आता बोलूया सिंह राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधाबद्दल, कारण पुढचे 7 दिवस या बाबतीत खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. ग्रहाची चाल अशी बनत आहे की काही लोकांच्या नात्यात अचानक तणाव वाढू शकतो. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात आणि गैरसमज इतके वाढू शकतात की बोलणंही बंद होण्याची शक्यता आहे. मंडळी, या काळात रागावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण सिंह राशीचे लोक मनाने खूप चांगले असतात, पण रागात घेतलेले निर्णय नातं तोडू शकतो. जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर पुढचे काही दिवस तुमच्या नात्याची परीक्षा घेत आहे. काही लोकांना जोडीदाराकडून दुर्लक्ष झाल्यासारखं वाटेल, तर काहींना अचानक जुना प्रेमिकर किंवा प्रेयसी पुन्हा संपर्क करू शकते. आणि मंडळी, हीच ती वेळ असते जिथं तुम्हाला समजेल की कोण खरंच तुमच्यावर प्रेम करतं. विवाहित लोकांसाठी हा काळ थोडा संवेदनशील आहे. पती पत्नीमध्ये छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतात, पण शांत राहिला तर नातं पुन्हा मजबूत होईल. या काळात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण कोणीतरी तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण करू शकतं किंवा करण्याचा प्रयत्न करू शकतं. मंडळी, काही सिंह राशीच्या लोकांना अचानक प्रेमाची कबुली मिळू शकते, तर काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याचे संकेत आहेत. जर तुम्हाला पुढच्या 7 तासात एखादी व्यक्तीची सतत आठवण येत असेल किंवा अचानक त्यांचा मेसेज आला, तर समजा विश्व तुम्हाला काहीतरी संकेत देत आहे. पण घाबरू नका, कारण प्रत्येक तुटणारं नातं वाईट नसतं. कधी कधी देव चुकीच्या लोकांना दूर करून योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात आणतो. मंडळी, या काळात फक्त एक गोष्ट करा, जास्त विचार करू नका आणि मनातील गोष्ट शांतपणे बोला, कारण सिंह राशीच्या लोकांचं मन खूप स्वच्छ असतं आणि शेवटी खरं प्रेम त्याच्याकडे परत येतं. मंडळी, आता मी तुम्हाला एक चमत्कारी उपाय सांगणार आहे, जो पुढच्या 7 दिवसात येणारं संकट कमी करू शकतं आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतं. हा उपाय खूप सोपा आहे, तो पूर्ण श्रद्धेने करणं खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, शुक्रवारी किंवा रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठा. अंघोळ करून स्वच्छ लाल किंवा पिवळे कपडे घाला
त्यानंतर एक तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी द्या. त्यामध्ये थोडंसं कुंकू, एक लाल फूल आणि थोडं तांदूळ टाका. आता हे पाणी सूर्योदयाला अर्पण करा आणि मनात 7 वेळा म्हणा ओम सूर्याय नमः. मंडळी, हा उपाय सलग 7 दिवस करा आणि या काळात कोणाचंही वाईट बोलू नका, कारण शब्दामध्ये खूप शक्ती असते आणि या 7 दिवसात तुमचं बोलणंच तुमचं भाग्य ठरवू शकतं. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, या काळात रात्री उशीरपर्यंत जागरण करू नका आणि कोणासोबत विनाकारण वाद घालू नका. मंडळी, जर शक्य असेल तर रविवारी गाईला गूळ आणि पोळी खाऊ घाला. त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि घरातील नकारात्मकता कमी होते. आणखीन एक गुप्त उपाय, पुढचे 7 दिवस घरातून बाहेर पडताना जय सूर्यदेव हे शब्द नक्की बोला. यामुळे वाईट शक्तीपासून संरक्षण मिळतं अशी मान्यता आहे. काही सिंह राशीच्या लोकांना हा उपाय केल्यानंतर अचानक चांगली बातमी मिळू शकते, तर काहींच्या आयुष्यात अडथळे हळूहळू दूर होऊ लागतील. पण लक्षात ठेवा, उपायापेक्षा विश्व मोठा असतो. जर मनात श्रद्धा असेल तर मोठ्यात मोठं वादळही शांत होऊ शकतं. मंडळी, प्रत्येक वादळ माणसाला काहीतरी शिकवून जातं आणि सिंह राशीच्या लोकांसाठी येणारे पुढचे 7 दिवसही असेच असणार आहेत. काही क्षण असे येतील जिथे तुम्हाला वाटेल की सर्व काही संपलं, पण लक्षात ठेवा, देव कधी तुमच्यावर अन्याय करत नाही. कधी कधी आयुष्यात मोठं यश मिळण्याआधी मोठं संकटाचा सामना करावा लागतो. मंडळी, या काळात फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण सिंह राशीचे लोक कितीही अडचणी आल्या तरी शेवटी विजय मिळवतात. जर कोणीतरी तुमचं मन दुखवलं असेल तर शांत राहा, कारण वेळ प्रत्येकावर उत्तर देते. पुढचे 7 दिवस तुमच्या संयमाची परीक्षा घेतील, पण याच काळात तुम्हाला आयुष्यात एक नवीन दारही उघडू शकतं. काही लोकांना धनलाभ होईल, काहींच्या प्रेमात यश मिळेल, तर काही लोकांच्या आयुष्यात नवीन सुरुवात होईल. मंडळी, हा काळ फक्त वादळाचा नाही तर तुमच्या नवीन आयुष्यात सुरुवातीचा संकेत आहे. म्हणून घाबरू नका, फक्त सकारात्मक राहा आणि रोज एक सकाळी सूर्यदेवाचं स्मरण करा, कारण अंधार कितीही मोठा असला तरी शेवटी प्रकाश जिंकतोच. अंधार कितीही मोठा असला तरी शेवटी प्रकाश जिंकतो. म्हणून घाबरू नका, फक्त सकारात्मक राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. स्वामी भक्ती शक्ती चॅनलला कंटिन्यू जुडण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटू एक नवीन आणि खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू अशाच एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय.